नवी मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या 10 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे। कोपरगावात बांगलादेशी घुसखोरांचं कायदेशीर वास्तव्य पाहायला मिळतंय। 2023 पासून वैध कागदपत्रांशिवाय नवी मुंबईत सेक्टर 10 मध्ये वास्तव्य होतं। 2 पुरुष आणि 8 महिलांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई केलेली आहे। नवी मुंबईत वैध कागदपत्राशिवाय राहणाऱ्या 10 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे। खारघरमधील कोपरा गावात सेक्टर 10 मध्ये 2 पुरुष आणि 8 बांगलादेशी महिला वर्षभरापासून राहत आहेत। हे सर्व बांगलादेशी नागरिक मजुरी आणि घरकाम करून राहत असल्याचं त्यांच्या चौकशीत आढळून आलंय। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाल्यानंतर छापे टाकून या 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 2023 मध्ये घुसखोरीच्या मार्गाने कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय त्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्याचं पोलीस चौकशीमध्ये आढळून आलं। तर छाप्यामध्ये 2 पुरुष आणि 8 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 10 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 2023 पासून हे संपूर्ण 10 जण आहेत ते अवैधरित्या नवी मुंबईमध्ये राहत होते आणि आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली।